सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी आपल्या कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम अल्युमिनी असोसिएशनचा हा चौथा अल्युमिनी असोसिएशन आपण या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या जिल्हा परिषदच्या CEO श्रीमती अनिता मेश्राम मॅडम, त्याचप्रमाणे आपल्या विद्यापीठाचे डीन डॉक्टर DM पंजबाई, त्याचप्रमाणे डीन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग डॉक्टर सुरेंद्र काळमांडे, त्याचप्रमाणे निर्माण फर्टिलायझरचे चेअरमन डॉक्टर आपले अल्युमिनी डॉक्टर गणेश देशमुख, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख डॉक्टर सुचिता गुप्ता मॅडम, त्याचप्रमाणे डॉक्टर महेंद्र देशमुख, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर पातोडे, डॉक्टर बळकाणे, डॉक्टर गजाखोस, त्याचप्रमाणे उपस्थितामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर उडतकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले माझे अधिकारी डॉक्टर दिवसे, त्याचप्रमाणे डॉक्टर गांगळे, डॉक्टर ताले, डॉक्टर फिरके माजी अभियंता PhD, त्याचप्रमाणे डॉक्टर बडे, प्रेक्षकामध्ये उपस्थित असलेल्या आपल्या विद्यापीठाचे असोसिएट डीन डॉक्टर तायडे, डॉक्टर संजय भोयर, त्याचप्रमाणे डॉक्टर हरणे, आपल्या व्हाईस चान्सलर ऑफिसचे टेक्निकल सेक्रेटरी आणि HOD एक्सटेन्शन डॉक्टर गोष्टी, त्याचप्रमाणे CDFचे इन्चार्ज डॉक्टर शिवाजी नागपुरे, या ठिकाणी विद्यापीठाचे अभियंता श्रीयुत सुनील थोटांगे साहेब, त्याचप्रमाणे या याच्यामध्ये उपस्थित असलेले सर्व आपल्या विद्यापीठातील माझे सहकारी, त्याचप्रमाणे सर्व इंजिनिअरिंगचे सर्व प्राध्यापक, यामध्ये उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आणि विशेष म्हणजे ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते आपल्या 1970 पासूनचे 50 वर्षाच्या कालखंडामध्ये उपस्थित असलेले सर्व आपले माजी विद्यार्थी बंधू आणि भगिनी, खरोखर आजचा दिवस हा सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। त्या दिवसाच्या निमित्तानं प्रथम मी ज्या नावानं हे विद्यापीठ स्थापन झालं ते आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मी या ठिकाणी आज स्मरण करतो। आणि या कॉलेजची स्थापना 3 ऑक्टोबर 1970ला झाली आणि आज जवळजवळ 55 वर्ष या कॉलेजला पूर्ण झालेले आहे। शैक्षणिक संशोधन, शिक्षण संशोधन विस्तार, त्याचप्रमाणे कृषी अवजार निर्मिती, प्रक्रिया उद्योग यामध्ये भरीव असं काम या आपल्या कॉलेजने केलेलं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहतो की मी प्रथम या ठिकाणी या कॉलेजचा जो इतिहास आहे हा खूप दैदिप्य असा इतिहास आहे। यामधून आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे सायंटिस्ट यामधून तयार झाले। यामध्ये माजी कुलगुरू असतील, उच्च पदावर काम करणारे अधिकारी असतील, त्याचप्रमाणे प्रयोगशील शेतकरी आहेत, उद्योजक आपल्या या ठिकाणी देशमुख साहेबांसारखे या ठिकाणी आपले उद्योजक आहेत, आयसीआरचे संचालक असू द्या, शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, राजकीय प्रशासकीय अधिकारी, कॉर्पोरेट क्षेत्रातील उच्च पदाधिकारी, अशा वेगवेगळ्या पदावर आज आपले विद्यार्थी काम करत आहेत। आणि आज हा अल्युमिनी असोसिएशनची या ठिकाणी स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित होत आहे। प्रथम मी संयोजकाला धन्यवाद देतो की आपल्या कॉलेजचे डीन, आपल्या विद्यापीठाचे ॲग्रिकल्चर डीन आणि त्याची सर्व टीम यांनी या ठिकाणी मेहनत घेऊन हे दरवर्षी आपल्याला निमंत्रित करतात, माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन या ठिकाणी आयोजित करतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि दुसरं महत्त्वाचं की या सर्व आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहे।
त्याबद्दल आपलं सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे आता जे विद्यार्थी आता शिक्षण घेत आहेत आपल्या कॉलेजमध्ये, ते सुद्धा या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनासुद्धा पुढच्या काळामध्ये या ॲल्युमिनी असोसिएशनच्या मिटिंगला आपण आलं पाहिजे. तर त्या दृष्टीनं एक धडा या निमित्तानं या मिळत असतो. आज आपण पाहतो की यामध्ये आपल्या मागाशी देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या असोसिएशनच्या मिटिंगला आल्यानंतर, या स्नेहस्थानाला आल्यानंतर आपले सर्व मित्र भेटतात आणि मित्र भेटल्यानंतर आपल्या कॉलेज जीवनामध्ये आजचा दिवस हा आपल्या जीवनातला मागे ओढून बघण्याचा दिवस असतो. आपण कॉलेजमध्ये कुठं होतो, ॲडमिशन कधी घेतलं, 4 वर्ष या ठिकाणी कसे राहिलो आणि त्यामध्ये आपण आपल्या शिक्षणामध्ये असेल, आपल्या खेळाच्या याच्यामध्ये असतील, ग्राउंडवर असतील, हॉस्टेल असतील, कॉलेजची बसण्याची जागा असेल, याचं आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी स्मरण या ठिकाणी होत असतं. आपले मित्र या ठिकाणी भेटतात. नंतर आपण शहरामध्ये कोणत्या हॉटेलवर जेवलो, काय कोणते कार्यक्रम या ठिकाणी शहरामध्ये बघितले. त्याचप्रमाणे त्या काळामध्ये आपल्या टी व्ही आणि हे नव्हतं, त्या पिक्चर आपल्याला शहरामध्ये जाऊन बघावं लागायचे. तर त्यावेळेस आपण कोणत्या टॉकीवर कोणता पिक्चर बघितला हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी आठवतं. तर हे सगळं आपल्याला, आणि त्यामध्ये हा एक दिवस हा महत्त्वाचा असतो. त्या दृष्टीनं माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की आपण 55 वर्षामध्ये जे विद्यार्थी सुटला त्या सर्वांना या कार्यक्रमाला आपण आवर्जून बोलवलं पाहिजे. आज आपण पाहतो आपल्या जवळजवळ यामध्ये आपण बघितलं तर 1970 पासून 2300 विद्यार्थी यामधून पास झालेले आहेत. 2300 पैकी कमीत कमी 100-200 विद्यार्थी तरी हजर राहावेत. तर त्या दृष्टीनं आपण देशमुख साहेब, आपण सर्व या ठिकाणी सिनियर आलेला आहात. आपण सर्व बॅचला या ठिकाणी इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न या ठिकाणी करा. त्या दृष्टीनं त्यामध्ये काय करता येईल ते बघा. आपले 24 असोसिएट डीन झाले, त्यातले जे हयात आहेत कमीत कमी त्यांना तरी आपण सर्वांना या ठिकाणी बोलवलं पाहिजे आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान आपण केला पाहिजे. तर त्या दृष्टीनं आपण याकडे बघावं अशी अपेक्षा आहे. नंतर आता आपल्या याच्यामध्ये विद्यापीठाच्या जडणघडणीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजचा खूप मोठा वाटा आहे, या फॅकल्टीचा मोठा वाटा आहे. आज आपण आपल्या पंतप्रधान महोदयांनी डबलिंग फॉरवर्ड इन्कम ही घोषणा केली. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा उत्पादकता दुप्पट केल्याने 33% उत्पन्न वाढतं. तसं उत्पादन खर्च 50% कमी केल्याने 33% उत्पन्न वाढतं. आणि त्यामध्ये मॅकॅनायझेशन असेल, मायक्रोवेशन असेल, याचा सगळ्यात मोठा वाटा याच्यामध्ये आहे. आणि त्या या फॅकल्टीचं महत्त्व आपल्या आज जो 6 फॅकल्टीमध्ये आपण या ठिकाणी काम करतो आहोत. त्यामध्ये आपल्या फॅकल्टीमध्ये फार पॉवर मशिनरी आहेत, प्रोसेस इंजिनिअरिंग आहेत, इरिगेशन ड्रेनेज आहे, सॉईल वॉटर कन्झर्वेशन आहे, रिन्युएबल एनर्जी आहे. त्याचप्रमाणे डिजिटल ॲग्रिकल्चर ही सुद्धा टर्म आता आलेली आहे. त्यामुळे या सगळ्या फॅकल्टीमध्ये आपण काम करतो आहोत. आणि यामध्ये 20 फॅकल्टीपैकी 6 फॅकल्टी ह्या इंजिनिअरिंगच्या आहेत. त्यामुळं आपला रोल हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि त्याच्या दृष्टीनं एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपले 41 कॉलेजेस आहेत. KVKचे आपले 14 KVK आपल्याकडे आहेत. नंतर संशोधन केंद्र 19 संशोधन केंद्र आहेत. ऑल इंडिया रिसर्च प्रोजेक्ट आपले 25 आहेत. असा भला मोठा विस्तार आपल्या एज्युकेशन, रिसर्च, एज्युकेशन आणि एक्सटेन्शनमध्ये आपला आहे. त्याचप्रमाणे आपल्या ज्या संशोधनामध्ये आपण पाहतो 120 पिकावर आपलं संशोधन चालतं. आणि त्या पिकामध्ये आपण 196 वाहन विकसित केले, 64 यंत्र आपल्या विभागाने विकसित केलेले आहे आणि 1720 शिफारशी आपण वेगळ्या दिलेल्या आहे. असं भरीव असं काम आपण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे मगाशी मी तिला रिपीट करत नाही, परंतु आपले काळमंडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या विद्यापीठाची डाळ मिल असू द्या, BVF टेक्नॉलॉजी असू द्या, सीताफळाचा गर काढण्याचा असू द्या, असे ऑइल मिल आले, हे सर्व आपण एक चांगल्या प्रकारचे रिकमेंडेशन आपण दिले आणि त्याचा इम्पॅक्ट आपण काढलेला आहे. आपल्या 6 व्हरायटी आणि यंत्राचा इम्पॅक्ट आपण काढला डाळ मिलचा.
दालमिलच्या बाबतीतमध्ये क्रांती केलेली आहे. आपण 7 देशामध्ये आपण दालमिल विकतोय आणि विशेष म्हणजे आतापर्यंत 10,000पेक्षा जास्त दालमिल आपल्या विद्यापीठाने विकलेल्या आहे. याचा आपल्याला रास्त अभिमान आहे. त्याबद्दल आजपर्यंत जे काम केलं या 64 यंत्र विकसित करण्यामध्ये, टेक्नॉलॉजी विकसित यंत्र विकसित करण्यामध्ये जे आतापर्यंत झालेले इंजिनियर आणि आता असलेले सगळे अधिकारी या सर्वांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आणि आज शेतीमध्ये बदल होत चाललेला आहे. 50 वर्षापूर्वी शेती बघितली आपण, आज आपल्या मेश्राम मॅडमने सांगितलं त्याच मॅन पॉवर आणि बुलक पॉवर याची शेती केली जायची. 25 वर्षापूर्वीची बघितली आपण, त्या ट्रॅक्टर आला, हार्वेस्टर आला, त्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट झाली, मायक्रो इरिगेशन आलं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. आणि आताचं युग जे आहे यामध्ये आता डिजिटल ॲग्रिकल्चर आले, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, मशीन लर्निंग आलं, त्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग्स आल्या, ड्रोन, रोबोटिक्स याचं युग आता आलेलं आहे. आणि त्या दृष्टीनं रिसर्च आपला ते चॅलेंजेस आपल्यासमोर आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपला रोल, त्या दृष्टीनं महत्त्वाचा रोल याच्यामध्ये आपला आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला काम इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचं आहे. तर यामध्ये आपण बघतो की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासंबंधीचा आपला रोल सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण हे काम करतो आहोत. आणि त्यामध्ये आपला विशेष म्हणजे आपण ॲल्युमिनियमचं जर आपण बघतो की दरवर्षी आपण शेतकऱ्यामधून एक आणि ॲल्युमिनियममध्ये एक असं यांना आपण 2 महिन्यासाठी त्याचे पोस्टर तयार करतो आणि विद्यापीठाच्या सर्व परिसरामध्ये लावले जातात. त्या विशेष एक उद्देश एकच असतो की आपला ॲल्युमिनियम पुढे आला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपले मला वाटतं आयडॉल म्हणून या ठिकाणी देशमुख साहेब या ठिकाणी आपले आयडॉल या ठिकाणी उभे आहेत. गणेश देशमुख हे आपले आयडॉल आहेत. त्याचा आणि दुसरी गोष्ट त्यातून उद्योग निर्माण होतो आणि आपला विद्यार्थी हा जॉब प्रॉव्हाइड झाला पाहिजे, जॉब सिकर नसला पाहिजे, त्या दृष्टीनं आपण ते प्रयत्न करतात. त्यासाठी उत्तेजन आपण दिलेलं असतं. आपल्या विद्यापीठामध्ये 4 फोरम आपण 3 फोरम आपण चालू केलेले आहेत. एक कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फोरम, दुसरा एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट फोरम आणि तिसरा हायटेक ॲग्रिकल्चर फोरम. त्या एंटरप्रिनरशिप याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन फोरममध्ये आपण 4 सब फोरम केलेत. MPSC, UPSC, IPSसाठी एक फोरम, त्याचप्रमाणे JRF, SRFसाठी नेट एक्झामसाठी एक फोरम, तिसरा बँकिंगसाठी फोरम आणि चौथा आपल्याला सब फोरम केलेला आहे आपण ओव्हरसीज अपॉर्च्युनिटी. त्यामधून प्रत्येकामधून 50 विद्यार्थी तयार झाले पाहिजेत. त्यापासून वर्षभराचा टाईम बाउंड प्रोग्राम आपण केलेला आहे आणि आज आपण त्याच्यामध्ये खूप चांगलं काम आपण करत आलेलो आहोत. ॲल्युमिनियममध्ये त्याच्यामध्ये एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटमध्ये त्यामध्ये सुद्धा खूप चांगलं आपलं काम चालू आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपला इंजिनिअरिंगचा रोल जास्त महत्त्वाचा आहे. मी जास्त वेळ घेत नाही कारण आता पुन्हा एकदा 1:15 वाजता आम्हाला गव्हर्नर साहेबांची VC लागलेली आहे, त्याला आम्हाला परत अटेंड करायला जायचं. तर मला थोडा वेळ कमी आहे, परंतु आज आपण या ठिकाणी चांगलं या ठिकाणी नियोजन केलं त्याबद्दल मी संयोजकाला धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण या ठिकाणी शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण जर काम करत राहिलो तर आपल्याला सर्व लोकांनी आपण या ठिकाणी एका दिशेने आपण जर आपण गेलो तर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून काम केलं तर आपल्या देशातला शेतकरी स्वतःच्या पायावर कसा सक्षमपणे उभा राहील तर त्या दृष्टीनं आपण काम करावं. यामध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचा रोल या मग सांगितल्याप्रमाणे डबलिंग फार्मर इन्कममध्ये मोठा आहे. आज मी या ठिकाणी आपले डीन ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग कारमेंडे साहेब यांच्या टीमला मी सूचित करतो की आपण आता मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम आपल्याकडे येत आहेत. प्रत्येकाला असं वाटतं की माझी या ठिकाणी काही ओळख या ठिकाणी राहिली पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांना असं वाटलं की कोणाला असं वाटलं कॉम्प्युटर आपल्याला नाही आहेत, आपण कॉम्प्युटर देऊ शकतो का. एखादी रूम त्यांना असं वाटलं की या रूमला मी काही त्या देऊ शकतो का. अशा पद्धतीचं एक बुलेटिन तयार करा. एक आपलं की 50,000पासून 2 कोटीपर्यंत अशा किमतीच्या वस्तू स्वरूपात तुम्हाला काय त्यांच्याकडून देता येईल. आपल्याला कंपल्शन नाही आहे, त्यांनी द्यावं ही अपेक्षा नाही, पण हा एक रस्ता त्यांना मोकळा करून दिला पाहिजे की ती बॅच वाईज समजा तुमची बॅच असतील 72ची बॅच आहेत
73ची बॅच आहे, 74ची बॅच आहे, बॅच वाईज दिलं तरी चालेल. तर त्या दृष्टीनं 50,000 रुपयापासून जसे ऐपत असेल, जसे इच्छा असेल, तर त्या पद्धतीचं पुन्हा कॉलेजला आम्ही एक बुलेटिन तयार केलं, बुकलेट तयार केलं आणि त्यामध्ये आपल्या विद्यापीठाला कॉलेजला काय काय रिक्वायरमेंट आहे. समजा एखादं मेसमध्ये आपल्याला एखादं इक्विपमेंट लागत असतं, मेसमध्ये आपल्याला एखादं याच्यामध्ये एखादं कूलर लागत असेल किंवा त्यामध्ये आपल्याला कोणतीही वस्तू, एखादी लॅबोरेटरीमध्ये तुम्हाला एखादं या ठिकाणी महत्त्वाचं इक्विपमेंट आहे की ते तुम्हाला गरजेचं आहे, हे तुम्ही मांडू शकता. आणि ज्याची इच्छा असेल आम्हाला त्यामध्ये दिलंच पाहिजे असं काही नाही, पण या कार्यक्रमाला तुम्ही दरवर्षी आलं पाहिजे हे मात्र आमच्या विद्यापीठाच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं निमंत्रण राहील. त्या दृष्टीनं आपण येत चला आणि जर तुम्हाला इच्छा असेल तर त्या ठिकाणी करत चला. तर त्या दृष्टीनं पुन्हा कॉलेजने केल्यानंतर बऱ्याच लोकांचा रिस्पॉन्स दिला, बॅचने रिस्पॉन्स दिला, काही पॅसेज करून दिला, हॉस्टेलच्या एखाद्या रूम तयार करून दिल्या. तर त्या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी हे आयोजन मोकळा करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि दरवर्षी न चुकता अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करावं आणि जास्तीत जास्त सहभाग. आज आपल्याला 2300 विद्यार्थ्यांपैकी आज आपले विद्यार्थी या ठिकाणी 100-125 आले असतात, बरोबर, 200च्या वर आहे. ही संख्या कशी वाढेल? कमीत कमी 20% विद्यार्थी यावेत दरवर्षी. तर अशा पद्धतीने दरवर्षी येणारे विद्यार्थी येत राहतात, पण नवीन विद्यार्थी कसे ॲड होतील त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा संयोजकाला धन्यवाद देतो की आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आमचे विचार या ठिकाणी शेअर करण्याची संधी आज दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. आणि आज मेश्राम मॅडम आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाल्या, त्यांनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपल्या या 2 दिवसाच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.